पण असं कधी झालंय का की अक्षरशः डबल झाला आकडा आणि तुमची तारांबळ उडाली? हो झालंय बरे, आणि एकदा नाही अनेकदा झाले. एक काय सांगा एखाद दोन गोष्टी. एकदा तर लिटरली सांगतो तुम्हाला, 1000चे 2000 झाले. तुम्ही असं म्हणालात ना 1000चे 2000 झालेत. पण तेव्हा खरं सांगू का, म्हणजे देवाने वाचवलं. कारण का दुसऱ्या दिवशी आमचं म्हणजे पुण्याला काम होतं, तर ते सगळं जो लोडिंग होणार होतं ते आम्ही त्या साईटवरूनच करत होतो. तर सगळे जे काय आमची म्हणजे व्हेजिटेबल आणि सगळं ग्रोसरीज होते ना, ते त्या टेम्पोमध्ये ऑलरेडी लोड झालेले. ते सगळे आम्ही परत उतरवले. आणि आम्ही म्हणजे कारण का कसं आहे की 200-300 लोक वाढल्यानंतर आम्ही कस्टमरला सांगितलं, म्हणजे त्यांची जी म्हणजे मेन लोक होती, मी की आता ह्याच्या पुढे आम्ही जे देऊ ते आपल्याला ठेवायला लागेल. कारण ते फास्ट पण झालं पाहिजे ना. आता जी गोष्टीला 3 आणि 4 तास लागतात बनायला, ते गोष्ट तुम्हाला अर्ध्यात द्यायची तर कसं होणार. मग ते जे झटपट होऊ शकते की बाबा आता चला आता मटर पनीर आहे, तर मटर पनीरला काय तुम्हाला भाज्या कापायला लागत नाही. फ्रोझन ग्रीन पीस आणा आणि पनीर मिळतं मार्केटमध्ये, ते पटापट कापून बेस ग्रेव्हीचे इन्ग्रेडियंट्स आमच्याकडे तयार असतात, ते पटापट तुम्ही करा. डाळ शिजायला वेळ लागतं, तर त्याच्यापेक्षा कढी पटकन होते. तर अशा गोष्टी आपल्याला ठेवाव्या लागतात. किंवा आता मार्केटमध्ये समजा जे आईस्क्रीम आहे अवेलेबल ते तुम्ही आणून द्या. किंवा आईस्क्रीम तर असं इन्स्टंटली बनवूच शकणार नाही ना. करेक्ट. म्हणून ते आता समजा काही स्पेशल आईस्क्रीम असेल किंवा हँडमेड आईस्क्रीम आहे किंवा खूप कधी स्पेशल आपण ठेवतोय, तर ते तुम्हाला रेप्लिकेट तर काय करता येणार नाही. कारण का ते समजा जरी मी फॅक्टरीमध्ये सांगितलं तरी ती यायला 1-1.5 तास लागणार. त्या पिरियडमध्ये लोक बोंबाबोंब करतील. तर असं झालं पाहिजे की लोकांना कळता पण कामा नाही की बाबा इथे काहीतरी असं काहीतरी गोष्ट झालेली आहे. दॅट इज आवर इंटेन्शन. आणि ते बरेच वेळा आम्ही ते एक्झिक्यूट करतोही. म्हणजे लिटरली खूप वेळा असं झालं आहे की म्हणजे जो कस्टमर आहे तो एवढा ओव्हरवेल्म झाला आहे की त्याचं मन भरून आलं की बाबा हे माझी इज्जत तू राखलीस. कारण का हे ॲक्च्युली तसंच आहे ना. कारण का तुम्ही विचार करा की तुम्ही लोकांना बोलवलंय, ते दुरून नटून थटून आले तुमच्या इथे आणि जेवायला काहीच नाही, तर कसं होईल. तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही म्हणजे का आज एवढे वर्ष आम्ही म्हणजे मार्केटमध्ये आहोत आणि चांगलं काम करतोय. ह्या सगळ्या बेसिक फिलॉसॉफीज आहेत की तुम्हाला चांगलं द्यायची इच्छा पण पाहिजे, तुम्हाला दानत पाहिजे. किंवा ठीक आहे आता लोक वाढली, आता असं पण होऊ शकतं की बाबा लोक वाढली, तो काउंट आम्ही एक म्हणतोय आणि गेस्ट कोण म्हणतोय. बरेच वेळा यू डोंट कम अक्रॉस ऑल म्हणजे जेन्युइन लोक सगळीच नसतात. तेव्हा कधी कधी असं पण होतं की बा आम्ही म्हणतो की नाही तुमची 200 वाढली, तेव्हा नाही 200 कुठे वाढली, ते लोकांनी परत घेतलं. आता असं पण होतं, तर 200 लोकांचं आम्ही जेवण करून तर मूर्खपणा केला असं होईल ना. पण नाही, पण ते करायला लागतं. आणि शेवटी कुठे ना कुठे ते तुम्हाला तुमचा ब्रँड जपावा लागतो. तर ते करतो आम्ही. तर ते ठीक आहे, मग कुठे ना कसे 100तून एक असा भेटतो, पण ठीक आहे, दॅट्स फाईन. असं कधी झालंय का की तुम्ही केली आहे डिश आणि त्यांना कळलंच नाही आणि त्यांना ती नाही पटली, हे काय बरोबर नाही असं? आम्ही एक प्रिन्सिपली आम्ही म्हणजे टेस्टिंग करता. हां, आम्ही स्वतः टेस्ट करतो. म्हणजे आमच्या किचनमधून झालेली गोष्ट असेल किंवा साईटवर ऑन साईट जेव्हा बनवतो तेव्हा आम्ही स्वतः टेस्ट करतोच. मी असीन किंवा माझी जी टीम आहे, जे म्हणजे काही आमचे मेन शेफ्स आहेत, माझी आई आहे इन्व्हॉल्ड, वडील आहेत, कोण ना कोणतरी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल आहे ते प्रत्येक गोष्ट चाकतात. म्हणजे लिटरली मी चटणी असेल, कोशिंबीर असेल, ती पण कसं आहे त्यामध्ये पण मीठ कमी असेल तर त्यामध्ये मजा नाही ना. तर ते प्रत्येक गोष्ट चाकली जाते. आणि त्यानंतर मग मी तरी इन्सिस्ट करतो की मेन म्हणजे कस्टमर आहे त्याच्याकडून 1-2-3 जणांची एक टीम पाहिजे जी प्रत्येक गोष्ट चाखणार. कारण का एकदा गोष्ट सर्व केल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही. आणि असू शकतं की बाबा जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येकाची चव वेगळी आहे. तर समजा कोणी सांगितलं की नाही जरा ह्याच्यामध्ये तिखट अजून पाहिजे, तर ते आम्ही करून घेऊ शकतो. कारण का आमची पूर्ण टीम तिकडे असते. पण ते नंतर सांगितलं तर काहीच होऊ शकत नाही. तर आम्ही ती इन्सिस्ट करतो. बरेच जण काय आहे की तुम्हाला एवढं काम दिलंय, आम्ही डोंट वरी, ते आम्हाला तुमच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे, असं होतं. पण ते रेअरली होतं. आणि असं नाही की चुका होऊ शकतात, पण म्हणजे काय म्हणतात ना की त्याची आम्ही खूप त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं एवढं आम्ही त्याच्यावरती सखोल त्याच्यावरती फोकस्ड आहोत त्या कामावरती की ते आम्ही मॅक्झिमम ट्राय करतो की ते झालं नाही पाहिजे असं कुठली गोष्ट. मेन जे काम असतं आज या पूर्ण एवढा मोठ्या इव्हेंटचा जो 70-80% रोल जो आहे तो आपण ऑफिसमध्येच आमचा सगळा प्लॅनिंगमध्येच असतं की कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे.
कुठल्या आचार्यांनी ती गोष्ट केली पाहिजे, कारण आमच्याकडे मल्टिपल टीम्स आहेत. आता चार्टमध्ये पण मल्टिपल टीम्स आहेत, किंवा एक मुंबईचा चार्टवाला, एक आग्र्याचा चार्टवाला आहे, एक इंदोरचा चार्टवाला आहे. अच्छा. तर कुठली डिश कोणाला कशी आवडेल आणि ते कसं प्रेझेंटेशन आहे, की ते आलू टिक्की आहे का रगडा पॅटीस आहे, तर ह्याच्यामध्ये फरक आहे. तर दिल्लीचा आलू टिक्की आहे आणि मुंबईचा रगडा पॅटीस आहे, त्यामध्ये फरक आहे. आणि त्यामध्ये डिटेलिंगमध्ये म्हणजे तो जो बटाटा आहे ते आलू टिक्कीचा, तो पण वेगळा असतो. अच्छा. हां, तर म्हणून तो तसा क्रिस्पी होतो. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यात प्लॅनिंग झालेलं असतं, तर म्हणून त्या गोष्टी होणं जरा डिफिकल्ट आहे. मग तुम्ही हे सगळं ना, म्हणजे आता ठिकठिकाणी जाऊन तुम्ही हे सगळं एक्सप्लोर करत असाल ना, की कुठलं काय चांगलं आहे, म्हणजे भारतात किंवा बाहेर पण ना, कारण तुम्हाला सतत काहीतरी इनोव्हेशन्स कराविषयी पण जरुरीच आहे ते रादर. तिच्यामध्ये गंमत पण आहे, त्यामध्ये मजा आहे. फूड ट्रॅव्हल करणं हा एक लोकांना म्हणजे इट्स अ ड्रीम फॉर देम. जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये, देशांमध्ये जाऊन ती चाखणं. पण आम्ही म्हणजे ॲज अ प्रोफेशन वी हॅव टू डू दॅट. नाहीतर काय, तुम्हाला नवीन गोष्ट तुम्हाला समजणार नाही, त्यांची टेस्ट काय आहे. कारण का प्रत्येक राज्यामध्ये, आणि काय होतं की ती टेस्ट तुम्ही ॲक्च्युली पूर्णपणे रेप्लिकेट करू पण शकत नाही, कारण का प्रत्येक जागेचं पाणी वेगळं, बरोबर, प्रत्येक जागेचे पदार्थ जे आहे त्याचे किती नाही म्हटलं तरी तो फरक पडतोच. म्हणजे पंजाबचा सरसोदा साग आणि मुंबईचा सरसोदा सागमध्ये खूप फरक आहे. मी इव्हन त्याच आचार्यांनी पण बनवलं तरी त्यामध्ये फरक होणार. हो. तर म्हणून ते तुम्हाला ॲटलिस्ट एक कळतं की बाबा ठीक आहे, की ह्याच्यामध्ये त्याचा इसेन्स काय, त्याचा सोल काय, त्या फूडचा सोल काय, की त्यांनी काय म्हणजे इन्ग्रेडियंट्स प्रोपोर्शन काय यूज केलेत त्यांनी, ते कळतं. मी स्वतः ट्रॅव्हल करतो. एकदा तर असं झालेलं की मी दुबईमध्ये होतो आणि आपल्याकडे ती डिश ते अजूनपर्यंत इंट्रोड्यूस झाली नव्हती. एक थाय डिश होती आणि मी तिकडे टेस्ट केली आणि मला खूप आवडली. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, मी माझे 1-2-3 दिवस स्टे वाढवला आणि आईला सांगितलं की तुझी मी तिकीट बुक करतोय, तू ये, यू ट्राय दॅट आणि वी हॅव टू रेप्लिकेट दॅट इन मुंबई. कुठली डिश ती? एक टॉमखा म्हणून एक सूप आहे, बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि ती तोपर्यंत मुंबईच्या कुठेही रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठेही तशी मी खाल्ली नव्हती. टॉमखा. टॉमखा म्हणून एक इट्स अ सूप. काय, कसं बनवतात ते? सगळेच जवळजवळ थायचा सगळे कोकोनट बेस असतो, पण त्यामध्ये मग ते गलांगल आणि लेमन ग्रास आणि सगळं, पण इट्स अ फॅन्टॅस्टिक डिश. अच्छा. म्हणजे मस्त एकदम. आणि आपल्याला कसं आहे, आपल्याला थाय फूड इज व्हेरी क्लोज. थाय आपल्याला बघा, थाय, हे चायनीज, एशियन, हे आपल्याला खूप आवडतं, कारण का त्याच्यामध्ये पण ते स्पायसेस असतात, आपल्याला स्पायसेस खूप आवडतात. दिस इज अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ टू आवर क्विझिन. म्हणून थाय फूड जनरली वी वी प्रिफर टू हॅव थाय आणि these Asian food in our menu. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.